जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कोणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। श्रद्धेचा प्रश्न असल्यास चिकन मटणावर बंदी घातली जाते असं देखील वक्तव्य यावेळी अजित पवार यांनी केले। त्यामुळे स्वातंत्र्य दिनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मटण त्याचबरोबर चिकन दुकानांवरती बंदी घालण्यात आलेली आहे। ही दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर चिकन मटणावर अशा प्रकारे बंदी घालणं योग्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। श्रद्धेचा प्रश्न असल्यास चिकन मटणावर बंदी घातली जाते असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे स्वातंत्र्य दिनी ज्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कत्तलखान्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे त्यावरती अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आणि महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात। परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। ही बंदी स्वातंत्र्य दिन म्हणून नाही तर 15 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्णाची जयंती आहे आणि त्याच सोबत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती आहे। म्हणून सर्व वैष्णवांच्या श्रद्धेचा सन्मान राखत हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाचं आपण स्वागत आणि पालन केलं पाहिजे।